रोज टाकलं जाणारं पहिलं पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी. वृषभ ही शुक्रदेवांची स्थिर रास आहे, अर्थतत्वाची रास आहे. ती कधीही थांबत नाही किंवा कधीही काही करत नाही. नियमितपणे कार्य करीत राहणं आणि यशाच्या शिखरावर पोहोचणं हा तुमचा स्थायी भाव आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तसंच राहू ग्रह तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे. राहू दसमे तो दुनिया बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं, कारण कर्मस्थानातील राहू आणि लाभस्थानातील शनिदेव ही वृषभ राशीसाठी अत्यंत सुखद बाब म्हणता येईल. त्यात भरीसभर म्हणजे गुरुदेव तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. मागील काळात तुम्ही बघितलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील.